धुळे तालुक्यातील नंदाळे बुद्रुक या गावात मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी कहर केला असून एकाच रात्रीत 3 ठिकाणी चोरी करण्यात आली आहे। यामुळे ग्रामस्थांमध्ये चांगलंच भीतीचं वातावरण निर्माण झालंय। 6 तोळे सोनं, 60,000ची रोकड आणि दानपेटीसह देवाचे डोळे चोरट्यांनी चोरून नेल्यानं चांगलीच खळबळ उडाली आहे। घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांसह फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल होऊन तपासाला सुरुवात करण्यात आली आहे। गावात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात चोरीची घटना घडली आहे। या प्रकरणी तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अधिकचा तपास तालुका पोलीस करतायत। घडलेल्या घटनेमुळे ग्रामस्थांनी गावात पोलिसांनी रात्रीच्या वेळी जास्त गस्त वाढवण्याची मागणी केली आहे। 3 ठिकाणी चोऱ्या झाल्या रात्री। एक निखिल भीमराव वाघ, बाळू हिलाल पाटील आणि देवाचं एक चांग सुलतानचं मंदिर आहे, तिथं दानपेटी चोरून त्यांनी तिथला माल घेऊन गेले, पैसे वगैरे। आणि निखिल भीमराव वाघ यांच्या घरात जास्त काही रक्कम न आढळल्यास तिथं मालमत्तेची नासधूस केली। आणि बाळू हिलाल पाटील यांच्या घरात 6 तोळे किमतीचे सोनं, 6 लाख रुपये, कमीत कमी 6-7 लाख रुपये किंमत त्याची, परिस्थिती त्यांची शेती करता त्यांची परिस्थिती नसल्यानंतर सुद्धा त्यांनी ते त्यांच्या 20 वर्षापासून 5 ग्रॅम 10 ग्रॅम असं सांगून ठेवलेलं सोनं आणि 39,000 रुपये रोख कॅश त्यांच्या घरातून ही मालमत्ता रात्री 2 ते 3च्या सुमारास चोरून गेलेली आहे। असं ते थोडं कारण की 1 वाजेपर्यंत गावात जागं होतं लोक। मग ही अशी भीती गावात आता नागरिकांना पसरली। सकाळी 5-6ला जेव्हा गावात माहीत पडलं तर पहिल्यांदाच ही चोरी झाली तर गावात सुकसुकाट झाला की बुवा असं आपल्या लहानशा गावात एवढी चोरी होणं हे लोकांना म्हणजे चुकीचं वाटतंय की बुवा असं व्हायला नको। त्याच्यामुळे प्रशासनाने नंदाळे गावाकडं लक्ष देऊन ह्या गुन्ह्याचा तपास लावावा ही नंदाळे गावातर्फे आणि नंदाळे गावाच्या सरपंचाच्या वतीने मी शासनाकडे मागणी करतो। पोलिसांनी पंचनामा केला, गुन्हा दाखल करायला आता आम्ही जातोय तिथं। काय मागणी? आम्हाला आमच्या घरातून जी चोरी झाली त्याचा तपास पोलिसांनी त्वरित लावावा आणि त्यांचं जे गेलेल्या वस्तू आहे त्यांना त्वरित मिळावं हीच शासनाकडे आमची जबाबदारी। आणि याच्या पुढं अशी चोरी होणार नाही, शासनाने दुर्लक्ष नाही करावं हीच आमची एक शासनाकडे मागणी। मध्यरात्रीच्या सुमारास बाळू हिलाल पाटील या शेतकऱ्याच्या घराच्या मागच्या दरवाजाची कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला। कपाटातील 6 तोळे सोनं आणि 39,000 रुपयांची रोकड चोरून नेली। तिथून पुढे चोरट्यांनी निखिल भीमराव माळी या सेवानिवृत्त सैनिकाच्या घरावर आपला मोर्चा वळवला। त्या ठिकाणी देखील घराच्या मागील बाजूने आत प्रवेश करत सामान अस्ताव्यस्त केलं। मात्र त्या ठिकाणी काहीच मिळून न आल्यानं चोरट्यांनी आपला मोर्चा गावातील श्रद्धास्थान असलेल्या चांग सुलतान देवाच्या मंदिराकडे वळवला। त्या ठिकाणी दानपेटीतील 15,000 ते 20,000 रुपये रोकड आणि देवाचे चांदीचे डोळे चोरट्यांनी चोरून नेलेत। एकाच रात्रीत 3 ठिकाणी झालेल्या चोरीमुळे गावात भीतीचं वातावरण निर्माण झाले। बाळू हिलाल पाटील यांच्या कपाटातील ड्रॉवर आणि मंदिरातील दानपेटी काही अंतरावरच आढळून आल्यानं पोलिसांनी फॉरेन्सिक टीमच्या माध्यमातून तपासाला सुरुवात केली आहे। ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, धुळे।